हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 47 क्लास 7th. क्वेश्चन फर्स्ट, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हॅविंग द फॉलोइंग साइड्स. फर्स्ट क्वेश्चन आहे ते 3 सेंटीमीटर. इथे मी तुम्हाला द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की सरफेस एरिया ऑफ क्यूब फाइंड आउट करा, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर काय आहे, द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू लेंथचं स्क्वेअर. जे लेंथ दिलेले आहे त्याचा स्क्वेअर काढायचं. तर इथे किती लेंथ दिलेले आहे, तर 6 इंटू लेंथ 3 सेंटीमीटर दिले. मग 3 सेंटीमीटरचा स्क्वेअर करणार आहोत आपण. पहिला तर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. 6 इंटू 3चा स्क्वेअर किती येतो, स्क्वेअर काढण्याचा फॉर्म्युला पण माहीत असावा की 3ने 3ला मल्टिपल केलं की स्क्वेअर येणार आहे. म्हणजेच त्याच नंबरला मल्टिपल करायचं. 3ने 3लाच, 3 3 9. मग या दोघांची आता मल्टिप्लिकेशन करूयात. 9 6 54. त्याने स्क्वेअरमध्ये दिलेला आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. हा झालेला आहे तुमचा सरफेस एरिया ऑफ क्यूब. फर्स्ट आन्सर आहे 54 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्हाला हायलाइट करायचं असेल तर हायलाइट करायचं. क्वेश्चन सेकंड, 5 सेंटीमीटर. आता 5 सेंटीमीटर सेम तसाच काढणार आहोत. द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू लेंथ स्क्वेअर. इथे 6 इंटू लेंथ किती दिलेले आहे, तर 5चा स्क्वेअर. 6 इंटू 5चा स्क्वेअर किती येतो, 5 5 25. 25 इंटू 6 जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 150 भेटणार आहे. तुम्ही करून पाहायचं आहे. हे सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर त्याचं युनिट आहे. हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन इझी आहे म्हणून मी करून दाखवणार नाहीये. आन्सर असेल 150 सेंटीमीटर स्क्वेअर. हायलाइट करायला विसरायचं नाही. क्वेश्चन आहे थर्ड, 7.2 मीटर. सोल्युशन बघा त्याचे. द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब 6 इंटू लेंथ स्क्वेअर. किती दिलेला आहे लेंथ, 6 इंटू लेंथ 7.2 त्याचा स्क्वेअर. आता तुम्हाला वाटेल की हा डेसिमल पॉईंटमध्ये दिले तर त्याचा स्क्वेअर कसे काढणार. तर सेम आहे की त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. इथे पाहूया आपण. 7.2 मल्टिपल 7.2 इझी आहे. 2 2 4, 7 2 14, 0, 7 2 14, 1, 7 7 49 and 1 50, 4 8 1 5. आता पहा इथे पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत, 1 2. तर इथून काय करतो आपण, राईट साईडवरून सेम 1 2 आणि इथे पॉईंट देतो. मग हा आहे स्क्वेअर आलेला स्क्वेअर. 6 इंटू 51.84. आता त्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. यालाच आपण 6ने मल्टिपल करूया. 6 4 24, 6 8 48, 48 49 50, 6 1 6 आणि 5 11, 6 5 30 and 31.
पॉईंट किती नंबर सोडणार आहेत पॉईंटला? पॉईंटच्या पुढे 1 2, तर राईट साईड 1 2. आन्सर आपल्याला आलेला आहे 311.04 मीटर आहे. त्याचं युनिट म्हणून मीटर स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर. आन्सर तुम्ही नेहमी हायलाइट करा. आन्सर असणार आहे 31104 m स्क्वेअर. फोर्थ नंबर 6.8 मीटर. नेहमी फॉर्म्युलाज लिहायला विसरायचं नाही. फॉर्म्युलाज असेल तेव्हाच ते आन्सर गृहीत धरलं जातं. द टोटल सरफेस, डायरेक्ट आन्सर काढायचे नाहीत. एरिया ऑफ अ क्यूब 6 into लेंथ स्क्वेअर. 6.8 दिलेला आहे लेंथ, त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. 6.8 6.8 8 8 जा 64 4 6 वरती देऊया. 8 6 जा 48 48 and 6 54 0 6 8 जा 48 4 इथे ठेवूया. 6 6 जा 36 36 and 4 40 plus 4 4 8 12 5 1 6 and 4. ओके 6 into आणि इथे 2 नंबर 1 2 1 2 सॉरी 46.24. आता याला आपण 6 ने मल्टिपल करायचं आहे. 6 4 जा 24 6 2 जा 12 2 14 6 6 जा 36 and 1 7 37 and 6 4 जा 24 24 and 3 27 1 2 1 2 राईट साईडवरून आपण देणार आहोत. याचा आन्सर आले 277.44 मीटर असेल तर मीटर स्क्वेअर. ओके डन. आन्सर इथे ॲरो करून तुम्ही तेच लिहायचं आहे. परत क्वेश्चन 5.5 meter. The total surface area of a cube 6 into length square. इथे 6 into 5.5 square. याचा पण आपण स्क्वेअर करणार आहोत. 5.5 चा स्क्वेअर येतो आहे 30.25. करून पाहायचं आहे ॲज इट इज. मी जसं सांगितलेलं आहे तसं. 30.25 into 6 किती येतो तर 181.5 मीटर स्क्वेअर. आन्सर काय आलेला आहे 181.5 मीटर स्क्वेअर. ओके सर्व आन्सर पाहायचे असतील तर एकदा पाहून घ्या.
Question 2. Find the total surface area of cuboid of length, breadth and height as given below. तुम्हाला लेंथ दिलेली आहे, ब्रीथ दिलेली आहे आणि हाईट पण दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ कबॉइड्स काढायचा आहे. त्याचा तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचंच आहे. फॉर्म्युला लिहूया. फर्स्ट हियर इज यल, लेंथ काय आहे 12 सेंटीमीटर. ब्रीथ काय आहे 10 सेंटीमीटर, हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि हाईट किती असेल 5 सेंटीमीटर. ओके, यावरून तुम्हाला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. फॉर्म्युला लिहूया. द टोटल surface area of a cuboid. काय आहे फॉर्म्युलाज? 2 into LB plus BH plus LH. LB शॉर्ट फॉर्म मीन्स काय आहे? LB लेंथ इंटू ब्रीथ प्लस B इंटू H प्लस L इंटू हाईट. ओके, तर आपण यावरून काढून घेऊया. 2 ला 2 ॲज इट इज ठेवायचं. फर्स्ट ब्रॅकेट आपण काढून घेतो, म्हणून ब्रॅकेटमध्ये पहिला प्राइस घालून घेऊया. लेंथ 12 इंटू, इथे काहीच नाही, याचा अर्थ काय असतो? मल्टिप्लिकेशन आहे. 12 ब्रीथ किती आहे 10 प्लस ब्रीथ सेम. इथे तुम्ही कन्फ्यूज होत असेल तर व्यवस्थित लक्ष द्यायचे की ब्रीथ डबल येत आहे, परत हाईट सुद्धा डबल आणि यल सुद्धा डबल, ते व्यवस्थित पाहायचं आहे. 12 लेंथ 10 ब्रीथ अँड प्लस 10 ब्रीथ. आता हाईट घ्यायची आहे, मल्टिपल हाईट 5 आणि इथे प्लस घ्यायचं आहे. नंतर आहे लेंथ 12 मल्टिपल हाईट किती आहे 5. हे ब्रॅकेट पहिला सॉल्व करायचे आहेत. बघा 2 इंटू 12 10 जा 120 प्लस 10 5 जा 50 प्लस 12 5 जा 60. आता इझी होत आहे. याची पहिला ॲडिशन करून घ्यायची. 2 इंटू याची 0 0 0 6 5 11 11 2 13 1 1 and 1 2 230. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर काय येतं? मल्टिप्लिकेशन, म्हणून इथे 2 इंटू 230 किती येईल? 2 2 जा 4 2 3 जा 6 0 ला 0. आता सेंटीमीटरमध्ये सर्व दिलेलं आहे, म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर त्याचं युनिट आपण पटकन लिहून टाकायचं. आन्सर काय लिहिणार आहोत? द टोटल सरफेस ऑफ एरिया ऑफ द cuboid is 460 meter square. ओके, इथपर्यंत आलं. Question number 2, 5 centimeter, 3.5 centimeter, 1.4 centimeter. Here is length 5 centimeter, breadth 3.5 आणि हाईट 14 सेंटीमीटर. हे कंपल्सरी लिहायचं आहे, त्यानंतर आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. हे लिहिलं की जे लेंथ आहे ते लेंथ ठिकाणी आणि ब्रीडच्या ठिकाणी तुम्हाला पटकन घेता येते, म्हणून तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. द टोटल सरफेस ऑफ एरिया ऑफ कबॉइड 2 इंटू फॉर्म्युला काय आहे आपला? LB प्लस BH प्लस LH. ओके, देन नेक्स्ट 2 इंटू L किती आहे? L मीन्स लेंथ 5 इंटू ब्रीथ 3.5
प्लस तेच ब्रेथ 3.5 इंटू H14 प्लस लेंथ 5 इंटू H14. इथे कन्फ्यूज झाला नाही तेव्हाच तुम्हाला ते येणार आहे आन्सर. प्लसला प्लस ठेवायचं आहे, मल्टिपलला मल्टिपल ठेवायचं. गडबड जेव्हा तुम्ही घाईमध्ये लिहिता तेव्हा हे प्लस आणि मल्टिपल तुमचं चुकणार आहे. मी जेव्हा तुमच्या स्टँडर्डला होते तेव्हा पण हेच व्हायचं. बघा 2 इंटू 3.55 असं करायचं आहे तेव्हा आपण इथे करू शकतो. मल्टिप्लिकेशन 3.5 5 5 25 आणि 5 3 15 15 and 2 17 1.11 किती आलेला आहे 17.5. असे सर्व तुम्ही काढून घ्यायचे आहेत. नंतर आहे हे दोन झालेलं आहे. त्यानंतर ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. 14 3.5 किती येतं ते तुम्ही करा. इथे येतं 4.9. देन नेक्स्ट सॉरी इथे आपण पॉईंट लिहायला विसरलेलो आहे. इथे पण पॉईंट आहे. 1.4 इंटू 5 किती येतो 7.0 काढून पाहायचं आहे तुम्ही. नंतर ह्या तिघांची पण ॲडिशन तुम्हाला माहीतच असेल तरी पण एकदा मी तुम्हाला दाखवते. 17.5 पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिणं फार इम्पॉर्टंट असते. 707 पहा इथे पॉईंटच्या खाली पॉईंट आलेला आहे. प्लस करायचा आहे. 5 आणि 9 14. देन नेक्स्ट 7 8 7 7 14 14 1 15 15 and 4 19. पॉईंटला पॉईंट ॲज इट इज ठेवायचा आहे. 19 1 1 2 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 29.4 ओके इज इक्वल टू. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. तुम्हाला मल्टिप्लिकेशन सांगितलेले आहे. तर मल्टिप्लिकेशन किती येते 58.8 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके इथे मी थर्ड क्वेश्चन लिहून घेतलेला आहे टाइम सेव्ह करण्यासाठी. 2.5 मीटर 2 मीटर 2.4 मीटर लेंथ 2.5 आहे. ब्रेड्थ 2 आहे. 2.4 हाईट आहे. द टोटल सरफेस ऑफ एरिया ऑफ कबर्ड्स 2 LB प्लस BH प्लस LH ब्रॅकेट कंप्लीट. 2 इंटू L 2.5 मीटर इंटू ब्रेड्थ 2 प्लस ब्रेड्थ 2 इंटू हाईट 2.4 प्लस L लेंथ 2.5 इंटू हाईट 2.4. या सर्वांचं तुम्हाला फर्स्ट मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे आहे. 2 ॲज इट इज ठेवायचं आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन बघा आहे 2.5 इंटू 2 आहे. हे काय आहे 2.5 आपल्याला इझिली कॉमन गोष्ट आहे. तर इथे 5 सेंटीमीटर किंवा 5 मीटर याचा आन्सर येऊ शकतो. 2.4 आणि 2.4 किती येतो 4.8 प्लस ह्या दोघांचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. तर त्याचं मल्टिप्लिकेशन येतं 6.0 करून पहा तुम्ही. 2 इंटू आता ह्या सर्वांची ॲडिशन करायची आहे. 0 8 आणि 0 8 येतो ॲज इट इज. ह्या पॉईंटला पॉईंट देता येईल आपल्याला. 6 आणि 4 10 10 आणि 5 15 म्हणजे 15.8 15.8 2 जा इथं करू शकता तुम्ही असं. 8 2 जा 16 5 2 जा 10 11 2 1 जा 2 3 किती येतो पॉईंटला 0.1. इकडे 1 नंबर आहे तर इकडून इथे 1 नंबर 31.6 मीटर स्क्वेअर. ओके
क्वेश्चन 4th काय आहे पहा. 8 मीटर, 5 मीटर and 3.5 meter. Length is equal to 8, breadth 5 and height 3.5. Total surface area of cupboard is equal to 2 into LB BH plus LH. 2 into length 8, breadth 5 plus breadth 5 into height 3.5 plus length 8 into height 3.5. First 8 5 40, 5 आणि 3.5 ची मल्टिप्लिकेशन करा. इथे पॉइंट मध्ये दिलेला आहे का आपल्याला? नाही. 3.5 5 17.5 आन्सर येत आहे आणि 3.5 8 28.0. ओके, करून पहा. हवं तर करायचंच आहे पण माझं बघून लिहायचं नाही. तुम्ही सर्व मल्टिप्लिकेशन करायचे आहेत. 2 इंटू या सर्वांची ॲडिशन येते आहे 85.5. 80.5 2 जा. आता हे थोडेसे मोठे आहे तर मी करून दाखवते. 5 2 जा 10, 5 2 जा 10 11, 8 2 जा 16 1 17. पॉईंटच्या पुढे 1 नंबर तर पॉईंटच्या पुढे 1 1 71. 0 ला व्हॅल्यू असते का पॉईंटच्या पुढच्या? नाही, म्हणून आपण ते सोडून देतो. m² 171.0 येते पण आपण 0 ला व्हॅल्यू नाही म्हणून त्याचा आन्सर 171 मीटर स्क्वेअर ॲज इट इज लिहित आहे. इथे लिहू शकता आणि परत इथे आन्सरमध्ये फायनल आन्सरमध्ये लिहू शकता. ओके, question 3rd. A matchbox is 4 cm long, 2.5 meter broad and 1.5 cm is height. Its outer side are to be pasted with craft paper. How much paper will be required to do so? इथे आपण काढायचं आहे. The craft paper needed to paste the side of matchbox. मग इथे लेंथ किती दिलेला आहे? 4 cm. ब्रेथ किती दिलेला आहे? ब्रॉड आहे ते 2.5 आणि हाईट 1.5 cm. ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला फक्त काढायचं आहे कबोर्डचं सरफेस एरिया. The total surface area of matchbox दिलेला आहे ते कबोर्डच्या जागी. मॅचबॉक्स कबोर्डमध्ये काही डिफरन्स नाही आहे. 2 इंटू लेंथ b प्लस bh प्लस lh. L for 4, b 2.5 plus b 2.5 into h height
5 प्लस लेंथ 4 आणि हाईट 1.5. 2 इंटू 2.5 इंटू 4 किती येतो 10.0. 2.5 इंटू 1.5 किती येतो 3.75 प्लस 6.0. 2 इंटू या सर्वांचे ॲडिशन करायचे आहे 10.0 75 3.75 0 आणि 6 5 5. पहा इथे जेव्हा तुम्ही पॉईंट लिहिता ॲडिशनमध्ये किंवा मायनसमध्ये तेव्हा पॉईंटच्या खाली पॉईंट आणि त्याच्या पुढे काय किती पण नंबर्स असू द्या ते तसेच ॲज इट इज ठेवायचे आणि इकडे पण ॲज इट इज लिहायचे आहे. इथे काय आहे का नाही, इथे काय आहे का नाही, म्हणून 5ला 5 ॲज इट इज 7007 पॉईंटला पॉईंट 639 1ला 1 किती आलं 19.75. सॉरी आता 19 पॉईंट इंटू 2 2 5 जा 10 7 2 जा 14 1 15 9 2 जा 18 1 19 2 1 जा 2 1 3 1 2 1 2. इथे ॲडिशनमध्ये वेगळी मेथड आहे डेसिमल पॉईंट असताना आणि इथे वेगळी मेथड आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर पॉईंटच्या पुढचे सर्व नंबर काउंट केले जातात आणि इकडून राईट साईडवरून त्याला पॉईंट दिले जातात. किती आलेले आहे आन्सर 339.50 सेंटीमीटर स्क्वेअर. .5 centimeter square of craft paper is required. Question 4. An open box of length 1.5 meter, breadth 1 meter, height 1 meter is to be made for use on a trolley for carrying garden waste. एक ओपन बॉक्स आहे त्याची लेंथ 1.5 आहे, ब्रेथ 1 आणि 1 मीटर हाईट आहे. तर ते एक गार्डन वेस्टसाठी ट्रॉली बनवायची आहे पण ती ओपन असणार आहे, त्याला झाकण नाही आहे. तर त्याच्यासाठी एक मेटल शीट बनवायचं आहे आणि त्याला पेंट करायचं आहे. तर त्याची कॉस्ट पर स्क्वेअर बरोबर इज इक्वल टू 150 रुपीज लागत आहे. तर ती किती ट्रॉली बनणार आहे हे काढणार आहोत आपण आणि त्यानंतर त्याला सर्व ट्रॉलीला एकूण लागणारा खर्च. पहा खूप इझी आहे. फर्स्ट तर आपण त्याचा सरफेस एरिया ऑफ बॉक्स काढणार आहोत. पहिलं तर सोल्युशन लिहून घेऊया. द बॉक्स इज ओपन. ओके, ओपन आहे हे मात्र लिहायचंच आहे. इट मीन्स इट हॅज नो लीड. नो लीड म्हणजेच काय की त्याला झाकण नाही आहे. जे रिकामा बॉक्स आहे त्याचा सरफेस एरिया आपण काढणार आहोत. द टीन शीट रिक्वायर्ड टू प्रिपेअर द बॉक्स. ओके, जे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे त्याचं एरिया किती येणार आहे, लेंथ आणि
ब्रेड. इथे 2 येणार आहे का? नाही. 2 म्हणजेच डबल येणार आहे. डबल करायचे का? नाही, फक्त आपल्याला सिंगल करायचे, म्हणून इथे यल लेंथ इंटू ब्रेड प्लस इथे पहा 1 टाइम डबल करायचा आहे, म्हणून इथे आपण 2BH प्लस 2LH नाही यल बरोबर LH करून घेणार आहे. म्हणजे 1 टाइम इकडे गेला आणि 2 टाइम इकडे आला. प्रत्येक गोष्ट इकडे 2 टाइम होणार नाही. बी 2 टाइम यल H आणि H. ओके, यल लेंथ आणि ते शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला सांगते मी लेंथ LB असं. पहा मग आता हे का 2 टाइम घेतलेला आहे? 2 टाइम इथे असं पण लिहू शकता तुम्ही LB प्लस 2 इंटू BH प्लस LH. ओके, का तर झाकण नाही म्हणून त्याचं 1 टाइम आपण मायनस केलेलं आहे. प्रत्येकाला 2 ने मल्टिपल करणार नाहीत. यल मीन्स लेंथ किती दिलेलं आहे त्यांनी? 1.5 इंटू बी ब्रेथ 1 सेंटीमीटर. पहा किती इझी दिलेलं आहे 1 सेंटीमीटर. प्लस आता इथे तुम्ही करून घेऊया 2 इंटू ब्रेथ 1 हाईट 1 प्लस लेंथ 1.5 इंटू हाईट 1 सेंटीमीटर. वन 1.5 प्लस 2 1 2 1 1 1 आणि 2 1 2 प्लस 1.5 1 1.5 1.5 2 1.5 2 3 येतो. समजलं का तुम्हाला? हे एक स्टेप केली तरी चालेल तुम्ही. 2 इंटू 1 1 1 आणि 1.5 1 1.5 नंतर आहे 2 1 2 आणि 2 1.5 1.5 2 3. ही कॉमन गोष्टी आहेत, तुम्हाला पटकन यायला हवे. मग यांची ॲडिशन केली तर काय होणार आहे? पॉईंटच्या पुढे 0.5 3 2 5 5 1 6. ओके, मीटर स्क्वेअर. आता इथे आपल्याला हे आलेलं आहे 13 शीट रिक्वायर्ड टू पेपर. पण आता आपल्याला काय काढायचं आहे? द कॉस्ट ऑफ पेंटिंग फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स. हे काढण्यासाठी आपण यूज करूया द कॉस्ट ऑफ पेंटिंग फ्रॉम इनसाइड and outside. याचा फॉर्म्युला काय येईल आपला? द टोटल एरिया म्हणजेच इनसाइड आणि आउटसाइड आणि रेट. आपल्याला रेट काढायला सांगितलेला आहे. ते काय सांगितलं की व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ पेंटर. आता आपल्याला पेंटिंग करायचं तर आउटसाइड इनसाइडचं भेटलेलं आहे, तर आपल्याला रेट त्याला मल्टिपल करावं लागेल. टोटल एरिया जे की इनसाइड आणि आउटसाइडला लागणार आहे. इनसाइड प्लस आउटसाइड इंटू रेट. टोटल एरिया किती झालेला आहे आपल्याला? 6.5 हा 1 साइडचा झालेला आहे. बरोबर की नाही? इनसाइड किंवा आउटसाइड कोणताही धरा, एकसारखाच येणार आहे. टोटल एरिया इनसाइड आउटसाइड. इनसाइड 6.5 मीटर स्क्वेअर प्लस 6.5 मीटर स्क्वेअर इंटू रेट किती दिलेला आहे? पर स्क्वेअर 150 रुपीज. करून घेऊया आपण. ॲडिशन पहिला करूया. 6.5 आणि 6.5 किती येतं? 5 5
10 6 6 12 and 1 13 पॉइंटला पॉइंट इंटू 150 रुपीज. 150 झिरोला व्हॅल्यू आहे का इथे? नाही, म्हणून 13 घेतला आहे. 150 इंटू 13 13 सॉरी 13 1 जा 13 0 0 13 5 जा 65 13 1 जा 13 आणि 6 19. किती रुपीज आलेला आहे तिथे? रुपीज 1950 म्हणजे 1950 रुपीज. आन्सर काय असणार आहे? फायनल आन्सर 6.5 मीटर स्क्वेअर ऑफ मेटल शीट is required. Then next, the cost of painting is rupees 1950. ओके, समजलं? खूप इझी आहे प्रॉब्लेम सेट, एकदा पाहून घ्या.